आणि या मशीनच्या वापरामुळे जो काय होणारा माझा जो फायदा आहे तो जवळपास अगदी नाममात्र आहे। 10%च्या म्हणायला काय हरकत नाही आहे। पारंपरिक शेतीची जी कास आपण सोडून आपण आधुनिकतेकडे वळावं। 50% पर्यंत सबसिडी जी आहे ते आपल्याला उपलब्ध आहे, त्याचा फायदा निश्चितपणे मिळू शकतो। कुटुंब विभक्त झाल्यामुळे माणसांची थोडीशी वणवा येते भासत आहे। साधारण 3 ते 4 तासात आणि 2 ते 2.5 हजार जवळजवळ 10%च काम होतं। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राजापूर तालुक्यातील यांत्रिकीकरण पद्धतीने भात लागवड। तर चला पाहूया या यंत्राने कोकणातील शेतकऱ्यांना कसा फायदा होत आहे आणि राईस पॅडी रूपक कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचवून त्यांना नफा मिळवण्यासाठी मदत करत आहे। त्या अगोदर या यंत्राचा वापर करताना रोपे तयार करण्यासाठी प्राथमिक प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊया तेथीलच एका शेतकऱ्यांकडून। त्याची प्राथमिक प्रक्रियेच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की जे भाताची जी आपण रोपं तयार करणार आहोत तर त्याच्या प्रक्रियेमध्ये जे आपलं बियाणं आहे, भात रोपं जे तयार करायचे जे बियाणं आहे तर त्या बियाणं साधारणपणे आपल्याला 8 ते 10 किलोचं आपल्याला बियाणं लागेल चांगल्या प्रमाणात जर असेल तर त्यानुसार आपल्याला ते 24 तासासाठी आपल्याला ते साध्या पाण्यामध्ये किंवा मीठ टाकून आपल्या पाण्यामध्ये ते भिजवून ठेवायचे। तत्पूर्वी जेव्हा आपण ते भिजवणार आहे तर त्याच्यावरती आपल्याला काही जे हलके किंवा जे पाण्यावरती तरंगणारे जे काही बियाणं आहे तर ते ॲक्च्युली भिजवण्यासाठी उपयुक्त नसल्यामुळं ते आपण पाण्यातून ते बाजूला काढणार आहोत। जर तयार जे बियाणं आहे तर ते जे बियाणं आहे ते 24 तासानंतर जे आहे ते साधारणपणे आपण पाण्यातून काढून पुन्हा एकदा ते पूर्ण पाण्यातून निथळून काढून आपण पुन्हा 12 तासासाठी जे आहे ते एका गोणीमध्ये वगैरे आहे ते आपण पिंजार वगैरे घालून वरती आणि खालती आपण ते पिंजार भरून ठेवणार आहोत एका गोणीमध्ये भरून। 12 तासानंतर साधारणपणे त्याला बारीक साधारणपणे आपला त्याला एक मोड यायला चालू होतो। 24 तासानंतर त्याला साधारणपणे चांगल्यापैकी मोड त्याला येऊ शकतो। जर समजा नाही आला तर आपण त्याला आणखीन एक 12 किंवा 24 तासासाठी आपण त्याला पुढे वाढवू शकतो। म्हणजे साधारणपणे आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये त्याला साधारणपणे पहिला अंकुर जो आहे बिजाणाचा तो तयार होतो। तिथून पुढे आपली प्रक्रिया सुरू होते ती बेड प्रिपरेशनची, ज्याला आपण बेड म्हणतो। बेडची साधारणपणे आपल्या मशीनच्या अनुषंगाने जी साईज आहे ती आपल्याला साधारणपणे 11.5 ते 11.5 बाय 27.5 इंचाचा एक आपला बेड तयार होतो। जी आपल्याकडे आता समोर ती नर्सरी तयार दिसते। साधारणपणे ही नर्सरी तयार व्हायला आपल्याला 15 ते 18 दिवसाचा कालावधी लागतो। तर त्यानुसार आपल्याला ही नर्सरी तयार होते। 18 दिवसामध्ये साधारणपणे या नर्सरीची उंची जी आहे ते 8 ते 10 इंचाची उंची तयार व्हायला हवी, की जी आपल्याला नर्सरी आपल्याला प्लांटेशनसाठी जी आहे, जे आपला शक्तिमानचा राईस प्लांटर जो आपला आहे त्याच्यासाठी आपल्याला ही उपयुक्त बरोबर ती उंचीची नर्सरी तयार होते। त्यानंतर जी आपली प्रक्रिया चालू होते ती शेतामध्ये प्रात्यक्षिक जे आपलं होतं ते मशीनद्वारे आपण जी प्लांटेशन जे करणार आहोत तर त्याची प्रक्रिया आपली सुरू होते। की याच्यामध्ये जे आपण बिजाण तयार झालेलं आहे, जे म्हणजे बीज आल्यानंतर जे बिजाण तयार झालेलं आहे तर त्याला साधारणपणे आपणाला जे बेड तयार करण्यासाठी जी साईज आहे तुम्हाला सांगितलं आपल्याला बोलल्या त्याप्रमाणे 11.5 इंच बाय 27.5 इंचाची साधारणपणे तो बेड आपल्याला तयार होतो। तर त्यासाठी प्रथम प्रक्रिया जी असेल ती आपल्याला एक चाळून जी आपली माती आहे आपल्या याच्यातली कोरडी माती चाळून घेतली पाहिजे, पूर्ण बारीक असावी। त्याच्यामध्ये तुम्ही शेणखत त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करू शकता। एकरी साधारणपणे तुम्हाला 70 ते 80 म्हणजे मिनिमम तुम्हाला 80 बेड तरी बनवून घ्यायला लागतील, जेणेकरून तुम्हाला 1 एकरामध्ये म्हणजे आपण धरून चालू की 1 गुंठ्याला 2 बेड आपल्याला लागू शकतात। तर त्यासाठी बेडची साईज मी आपल्याला सांगितली त्यानुसार बेड जे बनवायचे आहेत त्याची साईज आपण त्यानुसार मातीची जी आहे ती साधारणपणे 1 ते 2 सेंटीमीटरची लेअर पहिली आपल्याला त्या खाली असणार आहे। त्यानंतर कोरडी मातीचं आपण लेअर केल्यानंतर बिजाण जे आहे त्याच्यामध्ये आपण वरती पसरणार आहोत। त्याच्यावरती पुन्हा आपल्याकडे जर गांडूळ खत जर असेल तर गांडूळ खत आणि समजा किंवा वरती साधी आपली जरी माती असेल तर ती लेअर करून साधारणपणे 3 ते 4 सेंटीमीटरची जी आहे ती पूर्ण लेअर आपल्याकडे तयार होईल। आणि पूर्ण लेअर तयार झाल्यानंतर त्याच्यावरती साधारणपणे आपण हलकं जे आहे ते पाणी मारून त्याला असे पूर्ण गार करणार आहोत सध्या। त्यानंतर 12 तासासाठी परत त्याच्यावरती आपण पाणी मारणार नाही आहेत। तर पुन्हा त्यानंतर जे आहे तर हळूहळू जे आहे ते 1-2 दिवसांच्या त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला बिजाण जे आहे ते आपल्याला ते उगवताना दिसून येईल। तिथून पुढे जी आपली प्रक्रिया साधारणपणे 15 ते 18 दिवसानंतर पूर्ण जे आहे ती रोप आपल्या जे आहे ते तयार होणार आहे। त्यासाठी रोपे लावण्याच्यासाठी जे आपल्याला शेत तयार करायचे, जमीन तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला चिखलणी जी आहे ती 24 तास अगोदर करून घेणं गरजेचं आहे। साधारणपणे 2 ते 3 इंचाचा उंचीचं जर का आपण चिखलणी केली तर याच्यासाठी ही उपयुक्त होत आहे। पाणी शक्यतो असू नये याच्यामध्ये शेतामध्ये जमिनीमध्ये। तर साधारणपणे आपल्याला 1 एकर जर का आपल्याला प्लांटेशन करायचं असेल, पेरणी जर का रोपं प्लांटेशन करायचं असेल तर त्याला साधारणपणे 3 ते 3.5-4 तासाचा आपल्याला कालावधी लागतो आपल्या या मशीनच्याद्वारे जर का आपण पेरणी केली तर आपलं जे शक्तिमानचं जे राईस प्लांटर जो आहे त्याच्या उपयोगाने आपल्याला 4-1 तासामध्ये
आपण 1 एकर जे आहे ते आपण पूर्ण प्लांटेशन जे आहे ते पूर्ण करू शकतो, कंप्लीट करू शकतो जे आहे ते. साधारणपणे 1 दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर आपणाला 1 हेक्टरच्या आकाराचं साईजचं आपणाला रोपं लावून आपण घेऊ शकतो त्याला. ही पारंपरिक पद्धत वापरली जात होती. ते आपण आता इथं डाव्या बाजूला पाहू शकता की पहिली जी आहे ती रोपं आपण इकडं बनवलेली आहेत या बाजूला, आणि तिकडं आपण जवळपास तिथं ती पेरणी जी आहे ती आपण मानवी स्वरूपामध्ये आपण तिथं करत आहोत. आणि ज्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 एकरासाठी जर पाहायला गेलं तर सुरुवातीला रोपं बनवण्यासाठी जे कामगार लागतात ते जवळपास 5 कामगार लागतात आपल्याला रोपं बनवायसाठी, एकत्र बनवायसाठी. त्यासाठी आपल्याला माणसे अंदाजे खर्च जवळपास 400 ते 500 रुपयाचा पर हेड खर्च येतो. आणि त्यानंतर जेव्हा आपण ही रोपं काढून पुन्हा जेव्हा पुनर्रोपण जिथं होतं तिथं आपल्याला कमीत कमी एकराला 30 ते 35 लोकांची आपल्याला तिथं आवश्यकता असते. साधारणपणे जर काय आपण पाहायला गेलं तर का म्हणजे आपण आधी अंदाजे सरासरी जर अभ्यास करायला गेला तर 1 एकराला जवळपास आपल्याला 12 ते 14 हजार रुपयाचा फक्त हा मानवी खर्च जो आहे, आपल्याला मानवी कामगारांचा जो खर्च आहे त्याला लागतो. आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो आहे की जो वेळ लागतो याला, तर याला कमीत कमी 1 एकर कंप्लीट करायला 2 दिवस लागतात. त्याच्यात जर का आपण उलटी बाजूला बघितली की दुसरी बाजूला बघितली की जे आपण इथं रोपं आपल्या ज्या शक्तिमानचं रोपं आपण वापरत आहोत, तर तिथं या राईस प्लांटरच्या उपयोगानं आपण 1 एकरासाठी आपण साधारणपणे आपल्याला 3 ते 3.5 तासाचा कालावधी लागतो. आणि 1 दिवसामध्ये आपण कमीत कमी 1 हेक्टर शेत जे आहे ते आपण पूर्ण प्लांटेशन करून घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपला जो होणारा जो खर्च आहे तर 4 तासामध्ये आपल्याला 4 लिटर पेट्रोल जे आपलं मशीन जे आहे ते आपल्याला पेट्रोलवरती चालतं. 4 BHPचं इंजिन आहे याला, तर ते इंजिन चालवायला आपल्याला कमी कमी 4 तासामध्ये आपल्याला 1 एकर आपण पूर्ण करू शकतो. आणि त्याला येणारा जो खर्च आहे तर साधारणपणे यासाठी फक्त आपल्याला 2 ते 3 कामगार लागतात. त्यांचा ॲव्हरेज खर्च आपण बघायला गेलं तर साधारणपणे 1500 रुपये आपल्याला लागू शकतो, 500 रुपये पर हेडच्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर. आणि मशीनचा खर्च साधारणपणे आपल्याला 500 रुपयाचं पेट्रोल, साधारणपणे आपल्याला 2000मध्ये जे आहे 2 ते 2500मध्ये मॅक्सिमम आपल्याला 1 एकर जे आहे ते आपल्याला पूर्ण कमी वेळेमध्ये, आणि कामाचा दर्जा जो आहे तो पण याच्या आपल्या मानवी याच्या दर्जापेक्षा सुद्धा आपल्याला सुलभ आणि चांगला आपल्याला पाहायला मिळतो. तर आत्तापर्यंतचा माझा होणारा खर्च, शेतीसाठी लागणारा जो वेळ, सगळ्यात महत्त्वाचा वेळ आणि खर्च दोन्ही जर का पाहता, आणि या मशीनच्या वापरामुळे जो काय होणारा माझा जो फायदा आहे तो जवळपास अगदी नाममात्र आहे. 10%च्या म्हणायला काय हरकत नाही आहे. येणारा जो खर्च मला येतो तो, तर मी शेतकरी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करू इच्छितो की आपण या मशीनचा जास्तीत जास्त वापर करावा आणि कमी वेळेमध्ये आणि पारंपरिक शेतीची जी कास आपण सोडून आपण आधुनिकतेकडे वळावं. आणि याचा मशीनचा जो उपयोग आहे यासाठी आपण संपर्क करू शकता. कोल्हापूरमध्ये ट्रेंडी एंटरप्राइजेस जे शक्तिमान कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहेत, तर यांच्याशी आपण संपर्क साधून या मशीनची सविस्तर माहिती, पूर्ण याचं तंत्रज्ञान जे आहे ते, आणि त्यासोबतच आपल्याला मशीन चालवण्यासाठी जी काय आपल्याला तंत्रज्ञान जे लागते, तंत्र लागणार आहे ते सुद्धा आपल्याला कंपनीकडून उपलब्ध आहे. त्यांची पूर्ण तंत्रज्ञाची टीम आहे ती पण आपल्यासाठी पूर्ण उपलब्ध असणार आहे. तर आपण सर्व शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की यासाठी या मशीनचा आपण उपयोग करावा आणि पारंपरिककडून आपण नवीन आधुनिकतेकडे वळताना या तंत्रज्ञानाचा आपण वापर 100% करून आपली शेती आणि हे जे आहे आपण उत्पन्न आपण वाढीसाठी या मशीनचा वापर करावा. साधारणपणे आपल्या या मशीनची आम्ही जी मशीन घेतलेली आहे त्या मशीनची किंमत 3.25 लाख रुपये आहे, ज्याच्यासाठी शासनाकडून जे महाराष्ट्र शासन आपलं जे कृषी विभागाकडे आहे त्यांच्याकडून आपल्याला सबसिडीसुद्धा आपल्याला याच्यासाठी सोय आहे. 50% सबसिडी जी आहे ते आपल्याला उपलब्ध आहे. शासनाच्या आपल्या महापोर्टल DBOT वरती जर का आपण जाऊन ॲप्लिकेशन केलं तर 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला याची मंजुरी येऊन पुढे 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला जे आहे ते सबसिडीचं जे काही अनुदान आहे ते आपल्या खात्यावरती जमा होण्यासाठी शासन आपल्यासाठी कटिबद्ध आहे. तर त्यानुसार आपल्याला याचा फायदा निश्चितपणे मिळू शकतो. तर याचाही सर्व शेतकऱ्यांनी विचार करून याचा फायदा घ्यावा. पुढे जाताना सांगता येईल मला की ज्यांचं क्षेत्र जास्त आहे, म्हणजे ज्यांची शेती जास्त आहे 20-25 एकर किंवा त्याच्यापेक्षा जर का मोठं क्षेत्र असेल तर त्यांना स्वतःचं मशीन घेऊन जर त्यांनी वापरावं जर म्हटलं तर त्यांना ते फायदेशीर होणार आहे. कारण ज्याच्यामध्ये त्यांना वेळ आणि मजूर जी काही खर्च आहे तो सगळ्यात महत्त्वाचा कमी होणार आहे. आणि ज्यांचं लहान क्षेत्र आहे किंवा ज्यांना गट याच्यामध्ये ज्यांना काम करायचं किंवा गट समूहामध्ये ज्यांना मशीन खरेदी करायचं तर ते गट समूहामध्ये मशीन खरेदी करून त्याच्यामध्ये पण त्यांना सबसिडीचा लाभ होऊ शकतो. गट समूहामध्ये साधारणपणे 10% त्यांना फक्त जी रक्कम जी आहे ती भरून बाकीच्या 90%साठी माझ्या माहितीनुसार शासनाकडून आपल्याला सबसिडी उपलब्ध होऊ शकते. तर याचाही गट समूहाने याचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शासनाकडून जे सहकार्य आपल्याला अनुदान मिळते त्याचा फायदा घेऊन आपल्याला रत्नागिरी भागामध्ये साधारणपणे आपल्याला भाताचं क्षेत्र जास्त असल्यामुळं याच्यामध्ये आणि हे फक्त रास प्लांट म्हणजे भात पेरणीसाठी आपलं हे यंत्र जे आहे तर याचा आपल्याला आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करणं शक्य आहे.
तर तालुका लेवलवरती मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांनी त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी समूहांनी जर का या मशीनचा वापर जर केला तर कमी वेळेमध्ये आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला ही रोप पेरणी जी आहे तर याचा आपल्याला निश्चितपणे लाभ होईल असं मला माझी खात्री वाटते. जे आपण मॅन्युअली काम करत होतो तो 1 एकरासाठी सर्वसाधारणपणे 27,000 ते 28,000 खर्च यायचा आपल्याला, परंतु आणि वेळेची पण भरपूर वेळ लागायचा त्यामध्ये. परंतु हे पॅडी रूपक जे आहे त्यामुळे आपल्याला साधारण 3 ते 4 तासात आणि 2 ते 2,500 जवळजवळ 10% काम होतं. आपल्याला जे 100% खर्च येतो 10% तिथं काम होतं आहे. त्यामुळे अतिशय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं असं हे मशीन मी सांगू शकते. पॅडी रूपक हे यंत्र जर तुम्हाला घ्यायचं असेल, कोकणात खरी याची गरज आहे, कारण आता कुटुंब विभक्त झाल्यामुळे माणसांची थोडीशी वणवा ते भासत आहे. म्हणून जर जास्तीत जास्त शेती आपल्याला लागवडीखाली आणायची असेल तर 100% वरदान असं मशीन आहे. आणि तुम्ही जर तालुका कृषी मार्फत जर गेलात आणि जर तुम्ही गव्हर्नमेंट स्कीममधून जर हे मशीन घेतलात तर तुम्हाला बऱ्यापैकी यामध्ये सबसिडी आहे. 1.5 लाखाची सबसिडी ही तुम्हाला जवळपास जेंट्ससाठी आहे. आणि जर तुम्ही महिला बचत गट किंवा महिला समूहाने जर घेतला तर अजून 10% तुम्हाला डिस्काउंट आहे.